पण वा मला आनंद झाला. बायको भक्ती मार्गात लागली, पूजा पाठ करू लागली आणि म्हणून तिला थोडी वेळ लागली अशी. वा चांगला छान. तुकडोजी महाराजांनी म्हटलाय की भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, ऐका भाव जीवाचा. बरोबर आहे. पत्नी भक्ती करून राहिली. आता आवाज येतो मी राधा अगं राधा घरी काम धंदे होते. बाजारला काढा गेली. बाजारला काढा गेली म्हणजे हा सारा एवढा दिवाळी सरीचा सण गेला. आपल्या गावची मंडळी आहे आज, आपल्या गावची मंडळी आणि सर्व बाया मस्त रंगारंगीच्या साड्या घालून मस्त मंडळी फिरायला गेल्या. आणि ही फाटकी साडी, हे लेस लाव साडी असे का बाजारला जाणार आहे? तू दुसऱ्याच्या शिंगाला पाहून झुरशील का नाही झुरील मी? आपल्या गरिबीला झुर. आम्ही घरच्या घरी अगोदर पोराचा जाट करू, मुला बाळाला घेऊन आणि पैसे जमल्यावर तुला राधा. परिस्थिती आपली गरीब आहे. हो आहे ना, आहे परिस्थिती गरिबीची परिस्थिती आहे. आज काय तुला माहित आहे, शेतकरी कात असे आज भरणाऱ्या जिल्ह्यामध्ये सर्व धान सडून गेले या अवकाळी पावसामध्ये. या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये पराठी गेली, त्या शेतकऱ्याने काय करावं, काय करावं? कपडे घ्यावा का लोकांचा कर्ज द्यावा का पोट भरावा? मला सांगा, मला साडी नाही तर मी बाजारला गेली नाही. राजा तू वेगळी आहे. कपडे घेऊन जरूर. तेव्हा आपल्या घरी 2 म्हशी 2 गायी आहेत ना. गाई म्हशीला दूध विकू आणि नंतर घेऊ. आपण घरचे गरीब राधा. काय लहान लहान गोष्टीसाठी जर रुसशील, दुसऱ्याचं पाऊल कधी धुराव नाही. दुसऱ्याची महान माळी त्याच्या कामी, आपली तणाची झोपडी आपल्या कामी. हो बरोबर आहे तुमची गोष्ट. दुसरं पाऊल धुरावत नाही. मी का पण धुरात ऐकून सांगा. राधा काय वा? जीवन काय आहे? काय आहे? जीवन पाण्याचा बुडबुडा आहे. हो आहे ना. आपण दोघे पती पत्नी मिळून राहू. चालता चालता माणूस मरून जातो. राधा का ठेवले या जीवनात? नाही ना. प्रेमाने राहा. का म्हणतो मी, 2 दिवसाच्या जीवनामध्ये, 2 दिवसाच्या जीवनामध्ये असे रुसून Oh
जिथं सुख आहे तिथं तिथं दुःख आहे. राधा काय हो? आज रमाबाई कोण? चटणी भाकर खाऊन बाबासाहेबांची तिने चिंगाणी केली. ओ केले. सावित्रीबाई फुले सेनाचे चितुळे काढले हो खाल्ले. पण मुलांना शिकवलं. तिला त्रास नाही भोगला राहिला. खरी ते बाई अशी वाघ मी का म्हणतो. आम्ही का म्हणतो शेतकरी देशाचा राजा पण राजा भिकारी. काय आहे? भिकारी भिकारी आहे? भिकारी शेतकरी भिकारी. रात दिवस शेतामध्ये राबते हो राहते. पण त्याच्या पोटाला अन्न नाही. आज कालच या त्या शेतकऱ्याचे का देते सरकार काय देत नाही. सर्व बनवा धंदे आहे म्हणून मी का म्हणतो. पुष्कळ वेळ झाला. हो लई वेळ झालं. माडगेहून तयारी बाजारची. माडगेवाडी बाजारला जाऊ. हा आता माडगेवाडी बाजारला जाऊ. हा. ठिकाणी काही तुला मार सोडू द्या सल्ला जाऊ द्या बाया गेला तर मी नाही मीच नाही तर माझा हात. अरे पण माझी नेईल कोण. तुम्ही न्या. मी नेऊ या. तू घरात राहशील. हो मी माट नेऊ. मी दररोज येते, एक दिवस तुम्ही नेऊन पाहा. लोक का म्हणतील का म्हणतील बा लोक. पण आता विचार चालला म्हणतो हा कोण जर आपल्या घराकडे उभं आहे. अरे पाटील रामराव. कोणीतरी या कामचा सोंड असले जात असेल. हो हिच्या घरामध्ये पाटील नमस्कार. अरे पाटील जय भीम. पाहिल्या मी पाटलासोबत 3दा केलं बाजी 3दा. मला वाटलं होतं की पाटील एखाद्या वेळेस माझी करायला बोलतो. मी पहिल्यांदा राम राम नमस्कार जय भीम. रामाच्या नावाने याच्या काय नाकाचा शेंडा वापरा होते का. अरे नाही राम राम घेता तर नमस्कार घेता. नाही नमस्कार घेता तर सिटी साधी जय भीम तरी म्हणता. पाटील साहेब नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. कायची भारीची नमस्कार आमच्या बोलले. अरे माझ्याकडून काही चूक झाली का. काय चुकलं म्हणता पाटील. हा. अरे एक सांगा काय या गावामध्ये का तुम्ही दोघं तेवढा बायको. या गावामध्ये अरे बरीच लोक आहेत. नाही मला
पाहती पाटील का नाही काचेड असं ना हो का ओए पाटील हम रखते तो बघते नाही खाते तो हटते नाही मी माणूस आहोत 3 फुटाचा पण गोष्टीचा तर माझ्या 6.5 फुटाचा 3 फुटाचा माणूस 6.5 फुटाच्या गोष्ट कागा तुझी बायको तुला भेटते का बायको भेटते पाटील माझी बायको जर संडासकडे जात असली की नाही हे गावात जर मारलो का नाही डबा एकूण देताना सिद्धी सावधान मध्ये उभी होते बाकीच्या जागेवर झालं तर लगेच. आणि ते बायकोची गोष्ट सोडा हो माझ्या घरची कोंबडी सांगा नाही कोंबडी? हा कोंबडी का करते रे? पाटील साहेब असं मैदान आहे माहित इकडून कार्यक्रमांवर घरी चालला गेलो बरोबर इकडून कार्यक्रमांवर घरी चालला गेलो हा. माझी नजर तिच्या नजर पडली नजर संपात पाहिलं हा. पेरव्या जाते आणि एवढं मोठं आणलं देते त्यांची बहीण देत असेल ते नागपूर मध्ये एवढा मोठा. काम ना तमतम न करू काय झालं रे? हे कोण हे माझी बायको हे तुमची बायको हा. मी तर देवीची पिंगलवाली असेल म्हणलो नव्या गावची असेल पोगे घेऊन घेणं आहे वाला लंबे पोगे. बायको हो हो हे असं घोंगसूळ काही पागलासारखं बोलतोस का ते माझी बायको का म्हटलं ते माझी बायको कोणीकडे घरी आहे पाटील साहेब मी जर तुमच्या घरातून आपल्या घराकडे चालला गेलो हा. नुसता असा दरवाजाच्या पाय ठेवलं की नाही हा. माझी बायको पाहते हा. का म्हणते का म्हणते अव या हा. आसूचे पप्पा तुम्हाला नाही म्हणून राहिलो अव या न पहिले करून घ्या का करून घ्या म्हणते जेवण बैठक जेवण करून घ्या अशी म्हणते म्हण हा जशी माझी बायको मध्ये करून घ्या म्हणते जेवण तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण आता का कुणी बहीण आणून देते काय डबचे ते नव्या गावाली. हा. ते बोलू नको ना. का म्हणला तू जशी माझी बायको मध्ये करून घ्या म्हणते जेवण तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण बैठक माझी बायको म्हणला नाही पाहण्याची कसं सांगू राहिलं लंबन करून माझी बायको म्हणे नाही आता तुम्ही सांगा बाबा तुम्ही सांगा याच्या बायकोने याले दिलं नसतं जेवण तर हा संकारी वाणी वागला असता का तू ध्यानच पागल भाऊ, तुझी अक्कल काम नाही करून राहिली म्हणजे पुरे आम्ही कास्तकार हो फसल पाणी जर नाही आली हा. पीक पाणी नाही आलं तर आम्हाला मोठी चिंता हा. लोकांचा कर्ज कसा देईन हा. पोरीचं लग्न कसं करीन हा. रात्रात आम्हाला झोपणं लागेल काही चिंता विंता नाही पाटील झाला तुवा खेळ खत्म तू झोऱ्या पण तुझा मिठू पिंजऱ्या का करते सकाळी उठते 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर हा. का म्हणते उठा उठा हो सकाळ झन करा घोळ असण्यानं जपा देवाचे नामस्मरण असा माझा मिठू म्हणते ठीक आहे एक काम कर हा. घरी जा आणि आपल्या बायकोला आमच्या घरापर्यंत घेऊन ये. पाटील साहेब तुम्ही सांगाल मी ऐकीन नाही का जी? मी आपल्या घरी जातो आपल्या बायकोला घेऊन येतो मी कधी येईन? हो. माझी बायको येईल नाही त्याच्यासाठी एक काम करा कोणता आलूवर पोळ माणूस ठेव. ए, आजूबाजूचं नाव नाही घ्यायचं. दुसऱ्याच्या घरी 2-2 पिरियड येते आपल्या घरी एकही दिवस नाही त्यांना आलू न पोवा यासाठी बनवून ठेवते मस्त पैकी केरीच्या कालवर आणि मस्त पैकी दुधीचे वडे. ए माझे माव सराव तुझे वळे खाय पण मी दुधीचे वळे नाही खात माझे मा दुधी मा हातात भेटू दे नाही ना पिया दुधी मा हातात भेटू दे त्या बुकीने 2 केवढा हलकट माणूस आहोत मी मला कागद होती त्या पाटलाची तर दाखीने शहाणपण सांगायची खूप खपवून टाकली मैं ऐसा हूं मैं वैसा हूं न मेरा ऐसा दबका है न वैसा दबका है अरे घरी पाहिलं तर चालण्याची इज्जत नाही भाऊ आज माझ्या गावाले मंडळी निमित्त दुय्यम प्रोग्राम बायकोकडे गेलो बायकोला म्हणलं दुय्यम प्रोग्राम पाहायला जायचं आहे म्हणलं 10 रुपये दे म्हणलं 10 रुपये जसं 10 रुपयाचं नाव घेतलं भाऊ पेट्ट पोत घेऊन धावली का दातकला का तर केंद्र किती वर्षाचा बायकोचं नाव घेतलं तर मग धाकट्या जागर उड्या मारतोस अरे बंधुराज साऱ्या गोष्टी परवडल्या पण बायको नाही परवडली एक गंज ठोंबली तर नाही तर पुरा रगत प्लेशे सोडे नाही घे चोरीच्या पण बायको भेल नाही का जी बायको भेटते कोणी म्हणतात बायको मारल्यानं भेटते
कोणी म्हणतात बायको दारू पेल्यानं भेटते, गोष्ट खोटी आहे भाऊ. बायको दारू पेल्यानं भेणार नाही, बायको तुमच्या मार मारल्यानं भेणार नाही, बायको भेट तुमच्या प्रेमानं. तुम्ही कुठून या बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत प्रेमानं बोला. अन्यथा तुम्ही दारू पिऊन आले आणि तिच्या डोळ्याले दिसल्या तर ते दुरूनच पाहते अगे माय म्हणते, आला म्हणते माझ्या घरचा काला नको बाबा डोला डोला येणं म्हणते ये ना तुले बोंगडे हांडी मध्ये राहतील तर. म्हणून माय बाप हो, तुम्हाला माझी 10 बोटाची विनंती आहे, दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको. नाही महिला मंडळ तुम्हाला सांगतो, तुम्हाला 33% आरक्षण आहे, त्या आरक्षणाचं पालन करा. तुमच्या घरचा माणूस अगर दारू पिऊन आला, एक काम करायचं, 2 हात धरायचे, 2 पाय धरायचे ना दन्न दरवाज्यामध्ये आपण द्यायचं. दुसऱ्या दिवशी दारू पान घरी जातो, बायकोने चिकणं चाकणं चोपडं चापडं करून पाटलाच्या घरी घेऊन येतो. आणि जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाचे नौकर आहो पाहिजे, 4 बोकड्या आणाव घेतो मस्त टर्रा पुजवतो. घड्या का पट्ट्याचे माय आ बाल्याची आई कटोरीचे मम्मी ओ एक्सलचे मा ओ केंद्राचे माय वो बहीण एका बुद्धीने जांभळीने सोल्युशन भरी. काय झोमले की काय होतं तुम्हाला? या गावचा मारुती धसला मायंगा. नाही नाही, या गावची लावणी झोमली वाटते. मले उलट्या पायाची लावणी नाही झोंबे, सिद्ध्या पायाच्या मारुती झोंबते कुणी धसली होती. हो व? आल्यानं असे तुम्ही बद 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 मारून राहिल्या. अहो, मारता तर मारता एकाच जागी काय मारता व? तर मला जागा तर बदलव दे ना व. तू जागा बदलव देशील त्याचीच मारीन का व? आल्या नसे ठेसून राहिलं. काय झालं तुम्हाला? काय झालं नाही, कोणी गेली होतीस? कुठे गेली होती? हो. अहो, आमच्या बायाच्या जातीला किती रंगारंगीचे काम असतात. तुझ्या मायाला बहीण माय हिच्या माझ्या लग्नाला 15 वर्षाचा जमाना झाला बाबाजी. मला होत्या पण मला मी ते ना सांगलं हा कुठला तरी की जाणे. अहो ए आशीचे पप्पा, हा म्हणते आसूची मम्मी तुम्हाला रंगारंगीची कामं नाही माहित आहे का? नाही बरं सांगते का? सांग. अहो रंगारंगीची कामं म्हणजे हा. सकाळी उठली, शाबास. चूल पेटवली, पाणी गरम केली, हा. आंघोळ केली, हा. स्वयंपाक बनवून डब्बे बनवून मुलांना शाळेमध्ये पाठवली. हा. हा? मग तुम्ही का करता व? पण मी जेवढा करतो तेवढा कामा वायात जाते का व? सकाळी उठलीस, चुला केलीस, चूल पेटवलीस, पाणी गरम केलीस, मुलाबाळा चांगलं करून दिलीस, स्वयंपाक केलीस, त्याला जेवण वाढलीस, त्याचा डबा धरून शाळेत पाठवलीस. हा. एक काम काम विसरलीस तर कोणतं काम विसरली व? सकाळी उठलो न परसाकडचा डबा घेऊन गेलो तो कामना सांगेल. शिमा, हे का सांगायला लागते का व? हे तर प्रत्येकालाच लागू आहे. ए बैतर हे प्रत्येकाला लागू आहे, पण त्या बाबाजीने विचार, त्या गमछेवाल्या बाबाजीने सकाळी उठता बरोबर मेन काम कोणतं म्हणा, मेन काम. कोणतं व? हेच काम आहे का व? मेन काम हट्टम आहे. हा? तर तुम्ही काय करता व? का करतो? सकाळी उठता, हा. हातामध्ये व्यंजन घेता, हा. आणि ह्या चौकामध्ये जाताना म्हणता, हा. कुठे हाय व दारूची भट्टी. आपण ते देशी दारू पेतो म्हणून तर तुझा काटा कमी झाला व ना तो हा पोटभर वाहला असता. कशी मजा येते व त्या भिंगरी. अरे होय, तुला माहित आहे काय व? पाटली तुझी वाली कोण होते? अहो, ती पाटली माझी जीवाभावाची लाळाची मैत्रीण होती. तुला का सांगू व? काय व? न होवाची गोष्ट होऊन गेली. काय झालं? तिची पुरीची पुरीच खराब झाली. काय? तब्येत 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 का व? काही दूर दूरचे डॉक्टर आले. कुठले कुठले डॉक्टर आले? डॉक्टर भंडारा, भंडारा. डॉक्टर नागपूर, डॉक्टर छिंदवाडा, ताकतीत. हे पहिल्या खेळामध्ये उतरली.
झोपते हे पहिल्या खेळामध्ये अशी उतानी झोपते खरं कोणामध्ये दिवसभर साथ देईल का हे देईल का मी सांगून आलो डॉक्टरची स्कीम ने आपण तत्कू जाईल ताकदीने कसं बसते तो बंदवाई अंदर नाही जाय माझे बायको बंदवाई कुठं जाते व या तोंडात जाते ते डोळे मागा तोंडामध्ये काय जायचं मग तुला जागाय नसे माहीत अहो हा ते इथं इंजेक्शन घेते तेव्हा लिखा व तेथी जाते जेथी इंजेक्शन टोचतेत नाही का डॉक्टर तेथी गवाय जाते हो का व? हा. अहो ये तुम्ही म्हणता माझ्या मैत्रिणीची तब्येत बिघडली आता तिले पाहायला जाऊन चाला ना व झपते तिच्यासाठी तिची तब्येत बिघडली तर तिच्यासाठी माहित आहे का 1 किलो अंगूर पकडते 2 किलो सेब पकडते आणि हे लंबेवाले केर पकडते कोणता डॉक्टर सांगा होय हो? त्या लंब्या केरानं शेपानं अंगुरान तब्येत दुरुस्त होती काय चालू होते ते अंगूर सोड ते शेप सोड ते केळे नेऊन फेक पण तिच्यासाठी एक काम कर काय पकडू मग? 1 किलो सरकीने 1 किलो ठेप धर हट माय ते का भसभीस आहे का व? अगे बाय सांडला गे पाहिलं हा माझा पहिलवान हा मिरची पहिलवान पाहिला का मिरची पहिलवान कसा डाव मारते ना कसा ना तो उघड्याचा तिकडा पाडते ती झोडका मारल्याच्या आणि बोलायच्या बहीण ना मा फुटले का ते डोळे फुटले ते खुबड अहो माझे डोळे नाही फुटले तुमचे डोळे फुटले हा तुम्हाला सिधा सवाल एवढा रस्ता नाही दिसत का हो? जशी डुकरींच्या आणि खालतं मुंग टाकली चालली श्रमदावर पाटलाचा वाळा आला काय अगे माय अव किती मोठा आणि लंबा आहे व पाटलाचा वाडा पाटलाचा वाडा लंबा तर पाटील लंबा आहे म्हणून त्याचा लंबा आहे वाडा अरे, पाटलाचा एवढा लंबा आणि मोठा आहे व तुमचं गाव ना पुढं आहे व मी आकुडा वगैरे म्हणून मग आकुडा आहे वाडा त्या पाटलासारखं लंबा लचक करायला व हो तर पाटलासारखा लंबा लचक वाडा केव्हा होईल माहित आहे कधी होईल हे आपले मुलं बाळा शाळा शिकतील नोकरी पाण्यावर लागतील आपल्या हातात पैसा पाणी येईल तेव्हा आपला लंबा होईल वाडा बरं लवकर करावं पाटलाचं पाव पाव माझं मन झुरून राहिलं अहो तो पाटलाचा पाव पाव झुरू नको फक्त आपला पाऊन झुर आपली तनाची खोपडी कामाची लोकांची महामारी कामाची नाही अरे, हा. मी काय म्हणते हा. आपण पाटलाच्या घरी आलो हा. ह्या पाटलाच्या घरी ह्या माणसं हा. ह्या बाया हे मुलं बाळ काय करून राहिले इथं पाटलीची पाऊंड राहिले काय तब्येत हे माणसं होत हो. आणि त्या बाया होत नेम बरोबर होत होय ना सुदर्शन म्हणलो या नोव्हेंबर महिन्यात पण भले खरं ना लागे तर तू डिसेंबर महिन्यात आहे सुदर्शन म्हणून हे बैतारी हे माणसं नव्हे आणि त्या बाया नव्हे हे बरोबर नव्हे हा पाटलाच्या अंगणामध्ये समाध्या वापल्या समाध्या इकडे पाहिलं इकडे पाय राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि तिकडे पाय दुर्गा मा शारदा मा काली माझ्या कोण पाडताय अहो ए, तुम्ही म्हणता हे समाधान आहे हा. समाधान झोपून राहतात का हे मैतारी ह्या समाध्या रातभर झोपते तर दिवसभर जागते असं हा अहो ए, हा. झोप काय म्हणा दिवसभर जातात पण त्यांच्या जांभळ्या गावून हालते तू याच्या जमाल्या का राहते ह्या समाध्या रातभर चरते आणि दिवसभर कवळी करते हो का? म्हणून याच्या जमाल्या हालते असं हा मी पाटला जातो बिरामा दिलोय पाटील साहेब नमस्कार अवा हा आलू तिची चाट मसालावाला नव्हे का वो? हा तर गुपचूपवाला होय व यासाठी घेऊन चाललो 2 गुपचूप खट्टा मीठ पाणी वरतून सेवाचे दाणे येणं धरणं खाजो कच्चो 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 पाटील साहेब नमस्कार अरे नमस्कार 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 कोण कोण आले मी कोंबड्या पिले म्हशी गायनं मी त्याच्यातला सांड्या बिना सिंगाचा हे एवढी संख्या नाही बोलवली हे कोण आहे? बाबा येईल नाव लागले नाही हा मान नवरा हो आणि मी त्याची बायको हो अरे मग दोघांमध्ये फरक कसा आहे कसा तू आहे ना हा. तुझी बायको उंच
त्याच्यासाठी बुद्धीचा विकास न अकलीचा प्रकाश पाळावा लागते. कसा? माझा आजा म्हणे का म्हणे? हे नाऱ्या म्हणे उद्या कदाचित जर मी मरून गेलो म्हणे बरं. आणि तू जर लग्न करशील म्हणे तर आपल्यासाठी बायको सवा हात उच मागणं म्हणे. म्हणजे कारण याला कारण आहे म्हणे तूही ठेंग नाहीस म्हणे न बायको जर ठेंगणी मागलास म्हणे न उद्या जे होणारी पिला नाही म्हणे बरोबर समजती. जर हातात गेलं झाले म्हणे तर कोण्या सरकसी मध्ये भरती करशील म्हणे. ते गोष्ट जाऊ द्या. तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो. मोठ्याची सांग. पाटील साहेब आम्ही दोघं नवरा बायको या रस्त्यावर जाताना असला हो. किंवा वावरा शेताकडे जाताना असला न वाटेत जर माझी तब्येत बिघडून निघाली. माझी बायको का करते का करते? म्हणजे आपल्या कड्यावर मानते जसे आम्ही माय लेकर अरे पण मला माय लेकराचा अर्थ नाही समजला. कसा समजल त्याच्यासाठी संत अभ्यास करावा लागते. कसा? संत सांगून गेले का सांगून गेले? अरे पाण्यात आला माझा लोक घेई कसा न खावे तिचा ठुसा. पैताळीचा संत महात्माला बदनाम करून राहिला. समजी त्याने ठुसा म्हटलं. का म्हणलं कसं नाही म्हटलं आम्ही पाण्यात आला मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा देवाकडे. जावे तिच्या वंशाव कधी मी म्हणलो खावे तिच्या ठुसा चाचणी हो कबोटरी आहो. पाटील साहेब तुम्हाला माझ्या का नाही. पाटील साहेब बायको ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे म्हणजे आई आहे. शाबास. आता माझ्या लक्षामध्ये आलं. बाई मध्ये सर्व गुण आहे. सगळे गुण संपन्न. बाई बनते, आई बनते, मुलगी बनते. मग तर बायको आहे जिंदगी भरायची. हे अक्कल आली कोण? बाबा तुम्हाला माहितच नाही कधी नाही. मी आपल्या मायाच्या पोटामध्ये होतो तरी शिकलो की हे काम हा. आपल्या पत्नीला बाजाराला पाठव. पाठवतो ना. ए माझ्या लाडाचे सुंदर काय म्हणता कारभारी काय म्हणते सुटू पोटऱ्या. आहे का ठुटी खाली देणं मला कुचकून लिवलिव करत बसीन. पाहण्याची मी एवढा चांगला माणूस मला सुटूक बोटऱ्या म्हणते त्या बहीणची वागून आपण पाटलाच्या येतात. मी जसा जसा म्हणे तसा तसाच करतो. बरं तुम्ही जसे जसे म्हणाल ना मी तशी तशीच करणार. मला पाटलाच्या ती वर्त वर्त बरं मी येता कदाचित तुले रात्री येऊ न केला हा. कधी येतो ना कोणत्यात आदरू आदरू अहो, ए, त्या दिवशी कशी ठेचली तुम्हाला दन तशावली गावा. तरी मारलीस तर मारलीस सांगतेस काय नाही. ह्या बिचाऱ्या मायमावल्या जातील ना ह्या आदरू आदरू मारतील ना. हे माझ्या लाडाचे सुंदरा या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या बाणीवर मला जाऊ द्या बाबाजी मग तुम्ही करत बसा कातड कुतड बोकड बाका या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या बाणीवर असं मारधरानं पटकन बजाची तयारी करा. ह्या पाटल्याच्या बाणीवर हा. ह्या पाटलीच्या बाणीवर हे दह्याचं माठ धरते आणि मथुरेच्या बाजाराला जाते. व हा कसा पाहिजे की सदू गोखली काळ्या टुकरा थांब. दोघे नवरा बायको लंबा ना करून आमच्या घरी आले. का बिघडला आला तर का बिघडला काय झाला सांगा. का म्हणतो तो तू बरं? का म्हणतो तो? जाऊ द्या समोरचा बोला. दोघे नवरा बायको लंबा ना करून आमच्या घरी आले. आपला भेटले. अहो, का बिघडला हे बेसरमपणा धंदे म्हणजे हे धंदे नालायक माणसाचे म्हणजे हे आपल्या घरी. आता बरं झालं बाबाजी मला इकडे देर भेटली तर ना तो उघडवताना बोललो असतो माझी छाती फुटली असती न रामलक्ष्मण बाहेर निघले असते न कोटिया रावण कोटिया राम म्हणला असता. पाहणं की हा नावागावचा कान पाटील हा पाटील पाटील म्हणाला घरी नाही जाणार मी न येवाचा माणूस याच्या घरी आलो मला सुपाच्या खालीले ना विचारली सुपाच्या खालीले न माझ्या घरी आला म्हणजे दोन दोन प्लेट आलू न पोहा रबते हात चालू घरात राजा काय? पाहिली